नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, GSच्या या लेक्चरमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आपल्याला बघा साधारणतः सरळ सेवा भरती त्याचबरोबर SSC GD आणि पोलीस भरती या सर्व बॅचेसकरिता GSच्या माध्यमातून आपल्याला प्राचीन इतिहास हा विषय आहे आणि प्राचीन इतिहास हा विषय जर आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर पहिले आपल्याला समजून घ्यावा लागेल मुघल सत्तेचा सुरुवात कशी झाली आणि मुघल सत्तेचा अस्त कसा झाला। ओके, बघा मग आजचा जो आपला अत्यंत महत्त्वाचा लेक्चर आहे या लेक्चरमध्ये पहिला मुद्दा मी या ठिकाणी हेडिंग तुम्हाला दिसतच असेल, आपण लिहिलेला आहे बाबा मुघल सत्तेचा अस्त। विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये गौतम बुद्धांपासून तर आपल्याला जैनांपर्यंत आणि मौर्य वंशांपासून अनेक वंश भारतामध्ये आढळून येतात, परंतु मुघलांमधला पहिला मुघल जो भारतात आला त्याचं नाव होतं बाबर। बघा हा बाबर जो आहे हा भारतात येणारा पहिला मुघल आहे। मग तुम्ही या ठिकाणी ध्यानात ठेवायला पाहिजे की भारतात येणारा पहिला मुघल कोणता, तर या ठिकाणी आश्चर्य व्हायची गरज नाही आहे, तुम्हाला नाव या ठिकाणी बाबरचंच आलं पाहिजे, दुसरं नाही। ओके, बघा 1526 मध्ये बाबर हा भारतात आला। ओके, त्याच्यानंतर 1530 पर्यंत त्याने या ठिकाणी काय केलेली आहे, सत्ता केलेली आहे। मग हा बाबरनं काम कोणकोणते केले आणि याच्यावर प्रश्न किती प्रकारचे येतात तर मी तुम्हाला एक एक या ठिकाणी आता समजून सांगतो। बघा सुरू करूया आपण बाबरचा अभ्यास की बाबा बाबर जो होता हा एक त्या प्रकारचा आपल्याला सम्राट दिसून येतो। हा भारतातील पहिला मुघल सम्राट होता, हे तुम्हाला कळलेलं आहे। बाबरचा जन्म हा 1483 मध्ये फरगाना उझबेकिस्तान येथे झाला होता। यावर आपल्याला प्रश्न येऊ शकत नाही, ज्यावर प्रश्न येतो तो ध्यानात ठेवायचा मुद्दा आहे। पानिपतची पहिली लढाई बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झाली। विद्यार्थी मित्रांनो, हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। पानिपतची पहिली लढाई कोणाकोणामध्ये झाली तर ध्यानात ठेवायचं 1500 साधारणतः आपल्याला 26 मध्ये पानिपतची पहिली लढाई इब्राहिम लोदी आणि बाबरमध्ये झाली आणि इब्राहिम लोदी ही लढाई हरला, अक्षरशः हरला। ही लढाई हरल्यामुळे बाबरची सत्ता आली आणि बाबर हा दिल्लीचा सल्तनत राजा एक प्रकारचा बनला किंवा भारताचा सम्राट बनला। अशा प्रकारे मुघल वंशाची काय झाली विद्यार्थी मित्रांनो, स्थापना झाली। बघा याने जर याच्यावर आणखी प्रश्न विचारला तर त्याने तुझुक-ए बाबरी हे बाबरचे आत्मचरित्र आहे, याच्यावर प्रश्न विचारतात। बघा तुझुक-ए बाबरी हे काय आहे, बाबरचे आत्मचरित्र आहे आणि तुझुक-ए बाबरी नुसार जर आपण विचार केला तर 1530 मध्ये तो मरण पावला होता आणि त्याला आरामबाग, आग्राची जी आरामबाग आहे येथे त्याला पुरवण्यात आले होते। नंतर त्याचा मृतदेह वगैरे अफगाणिस्तानला नेण्यात आला होता, म्हणजे साधारण असं सुद्धा दिलेलं आहे अफगाणिस्तानला मृतदेह नेण्यात आला आणि असं सुद्धा म्हटलेलं आहे या तुझुक-ए बाबरीनुसार जर गेलो आपण तर तिथं दिलेलं आहे की बाबा आग्र्याला त्याला पुरवण्यात आले होते। अशा प्रकारे हा होता बाबर। आणि आता बघा या बाबरने काय काय कामं केलेली आहेत, याची कोणकोणती त्या प्रकारची कामं आपल्याला आढळतात तर विद्यार्थी मित्रांनो बघा पानिपत जर आपण या ठिकाणी बघितलं तर पानिपतची पहिली लढाई हे अत्यंत महत्त्वाची आहे आपल्यासाठी। 1526 मध्ये बाबरने प्रख्यात मुघल राजवंशाची स्थापना केली, म्हणजे राजवंश त्यानं स्थापन केलेला आहे कोणता, मुघल। ध्यानात ठेवा, भारताचा पहिला मुघल बाबर आणि भारताचा शेवटचा मुघल होता बहादूर शाह जफर। कोण होता विद्यार्थी मित्रांनो, बहादूर शाह जफर हा भारताचा शेवटचा मुघल या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। ओके, 1526 मध्ये पानिपतची पहिली लढाई बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यात झाली। बघा पानिपतची पहिली लढाई कोणाकोणा झालेली आहे, बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये पानिपतची लढाई झालेली आहे। 1557 मध्ये बाबर व राणा सांगा, हे तुम्हाला बिलकुल पाठ करायचं आहे। 1527 मध्ये बाबर आणि राणा सांगा यांच्यात खानवाची लढाई झाली आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा खानवाची लढाई हा एक अत्यंत महत्त्वाचा पोर्शन आहे, हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो। पानिपतची कोणाकोणामध्ये, इब्राहिम लोदी आणि इब्राहिम लोदी सोबत कोण आहे, बाबर आहे। इथं त्या प्रकारचा कोण आहे आपला तर या ठिकाणी दिसून येते आपल्याला राणा सांगा। राणा सांगा आणि बाबरमध्ये झालेली ही खानवाची लढाई होती 1527। 1528 मध्ये विद्यार्थी मित्रांनो बाबर आणि मेदनी राय यांच्यामध्ये लढाई झाली, या लढाईला म्हणतात चंदेरीची लढाई, ही सुद्धा एक महत्त्वाची लढाई आहे। 1529 मध्ये बाबर आणि मेहबूब लोदी यांच्यात घग्गरची लढाई झाली। अशा प्रकारे ही सुद्धा लढाई अत्यंत महत्त्वाची आपल्याला या ठिकाणी दिसून येते। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ह्या लढाया अत्यंत महत्त्वाच्या आपल्याला आढळतात। बघा आता पुढे वळूया।
आपल्या इतिहासाच्या माध्यमातून जर आपल्याला जायचं झालं तर बाबर नंतर जर बघितलं तर बाबर नंतर आला विद्यार्थी मित्रांनो, त्याचं नाव होतं हुमायूं. काय होतं? हुमायूं. हुमायूं हा जर आपण एकंदरीत बघितला तर हुमायूंचा जो कार्यकाळ आहे हा आहे 1530 ते 1540. या काळामध्ये हुमायूं आपल्याला भारतात येताना दिसतो. कोणता काळ आहे आपला? 1530 ते 1540 या काळामध्ये हुमायूं आला. 1555 ते 1560 हा त्याचा दुसरा काळ होता. म्हणजे हुमायूं हा साधारणतः बाबरचा राजवंशी आहे आणि त्याच्यानुसार त्याने 2 कार्यकाळ राबवले आहे. बघा आता हा हुमायूं कोण होता? हुमायूंने मस्जिद म्हणून ओळखली जाणारी कोणती? फतेहपूरची जी शहरात मस्जिद, हुमायूं मस्जिद म्हणून जी ओळखली जाते, ती एक छोटीशी मस्जिद बांधली होती. ओके, हा दुसरा सम्राट आहे. तुम्हाला विचारलं मुघलांचा दुसरा सम्राट कोण? तर हुमायूं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जर याने बघितलं तर याने शेरशाह सुरी सोबत याची लढाई झाली होती आणि अशा प्रकारे त्या लढाईनंतर पराभव झाल्यानंतर फतेहाबाद शहरातून जावे लागले होते. म्हणजे आपल्याला 1530 ते 1540 आणि त्याच्यानंतर लढाई झाली. जो शेरशाह सुरी होता हा जिंकला होता आणि त्यावेळेला सत्ता सोडावी लागली होती. त्याच्यानंतर सत्ता त्याने डबल हासिल केलेली आहे, ती म्हणजे 1555 ला. ओके, बघा त्याच्यानंतर दिसते आपल्याला हुमायूंचा जन्म तसा 1508 मध्ये झालेला आहे. तो बाबरचा पुत्र आहे. ओके, एकंदरीत जर पाहिलं त्याचं खरं नाव जर होतं ते होतं नासिर उद्दीन महमूद, असं त्याचं सर्व खरं नाव होतं आणि हुमायूं ही त्याची पदवी होती. ओके, साधारणतः बघा. तसेच हुमायूं म्हणूनही त्याला त्या प्रकारचं ओळखलं जात होतं मोठ्या प्रमाणात. हा दुसरा एक सम्राट आहे. अफगाणिस्तान आणि बांगलादेश यावर त्या प्रकार जर पाहिलं तर 1540च्या दरम्यान याने स्वारी केली होती आणि त्याच कालावधीत आपल्याला एक गोष्ट त्या प्रकारची दिसते. त्याचा जो वडील होता तो होता बाबर आणि अशा प्रकारे तो संस्थापक होता मुघल संस्थांचा, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर जो मुघल आहे, जो साधारणतः आपल्याला कोण दिसून येतो? हुमायूं आहे. हा हुमायूं याने कोणती कोणती कामं केलेली आहेत तीच आपल्याला आजच्या या लेक्चरला समजून घ्यायची आहे. बघा आता प्रश्न कसे येतील विद्यार्थी मित्रांनो. हुमायूंने शेरशाह सुरी याच्याकडे मुघल प्रांत गमावला. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला विचारलं शेरशाह सुरी आणि हुमायूं मध्ये युद्ध झालं होतं. कोणामध्ये युद्ध झालं होतं? तर या दोघांमध्ये युद्ध झाले होते. आणि सोबत जर बघितलं तर 24 जानेवारी 1956 ला हुमायूं व त्याच्या काखेत पुस्तके घेऊन त्याच्या लायब्ररीतून पायऱ्या उतरत आणि उतरून त्या प्रकारचा घसरून तोल जाऊन तो खाली पडला आणि त्याचा काय झाला? मृत्यू या ठिकाणी झाला. अशा प्रकारचा हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके, तर त्याचा मृत्यू सुद्धा या ठिकाणी आपल्याला माहित असलं पाहिजे आणि त्याचा चरित्र माहित असलं पाहिजे. खास करून लक्षात घ्या, त्याचं चरित्राचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो हुमायूं नामा आणि हाच आपला प्रश्न आहे. मी तुम्हाला 100% सांगत आहे, हा आपला प्रश्न आहे. यावर प्रश्न येतो म्हणजे येतो. आणि खास करून प्रश्न कसा येतो बघा, हुमायूं नामा हा जो ग्रंथ आहे किंवा हुमायूं नामा कोणी प्रदर्शित केला? तर हुमायूं नामा लिहिण्याचं काम कोणाचं आहे? तर ते आहे बेगम गुलबदन. हे हुमायूं नामा त्या प्रकारचा यांनी केला होता. कोण? बेगम गुलबदन यांनी हुमायूं नामा आपल्याला काढताना दिसून येतात. चला त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर महत्वाचा आहे आपला अकबर. कोण आहे? अकबर. आता अकबरच्या काळात जर आपण या ठिकाणी गेलो तर अकबर आपल्याला फार महत्वाचा दिसून येतो. अकबर बघा 1556 ते 1560 मध्ये हा अकबर होता. ओके, बघा अकबर जर आपण या ठिकाणी बघितला तर अकबर हा तिसरा मुघल सम्राट आहे आणि हुमायूंचा तो मुलगा होता. हुमायूंचा काय होता? मुलगा होता. हुमायूंच्या मृत्यूमुळे अवघ्या 13व्या वर्षी अकबर गादीवर बसला. बघा कशामुळे? हुमायूंचा मृत्यू झाला त्यामुळे अकबर हा जरा लवकरच गादीवर बसला 13व्या वर्षी. पण त्यानं कार्यकाळ फार मोठा केलेला आहे. बघा 1556 पासून 1605 पर्यंत अकबर होता. एक उदारमतमधी राजा होता. तुम्हाला मोठे मोठे नाव अकबर सोबत दिसतात. उदाहरणार्थ बिरबल, तानसेन सारखे मोठे मोठे नाव. तानसेन संगीतकार होता. ओके, तर असे मोठे मोठे नाव तुम्हाला अकबरच्या साधारणतः त्या मंत्रिमंडळामध्ये दिसून येतात. ओके, चला मग आता बघूया अकबरने काय काय केलेलं आहे बाबा. बघा त्याला वारसा हक्काने तर हे पद मिळालंच होतं. आता या ठिकाणी काय दिसते? अकबरने मनसबदारी नावाची पद्धत सुरू केलेली आहे. कोणती पद्धत सुरू केलेली आहे? मनसबदारी नावाची पद्धत. अशा प्रकारची ही पद्धत त्याने सुरू केली. अकबरची नवरत्नांमध्ये आपल्याला कोण कोण दिसतो? बिरबल दिसतो, तानसेन दिसतो, अबुल फैजल दिसतो. लक्षात घ्या, हा जो अबुल फैजल आहे ना, याने अकबरचा पुस्तक लिहिलं होतं ज्याचं नाव होतं अकबरनामा. बघा कोणतं पुस्तक आहे? अकबरनामा. 1589 मध्ये अबुल फैजल याने हे पुस्तक लिहिले होते. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मी तुम्हाला आता सांगत आहे हुमायूं नामा कोणी लिहिले?
हुमायूनामा लिहिलेले आहे गुलबदन बेगम यांनी आणि त्यांच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार। त्याचप्रमाणे अकबरनामा हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर अबुल फैजल यांनी लिहिलेले आहे असाही तुम्हाला प्रश्न येणार, त्यामुळे विसरता कामा नये, हा प्रश्न येतोच। ओके, चला पुढचं बघा। कारकिर्दीत जर बघितलं, अकबरच्या कारकिर्दीत काही तपशिलाचा इतिहास घेऊया आपण। तर या ठिकाणी आपल्याला काय म्हणतात, त्याची जी महसूल व्यवस्था होती, अकबराच्या महसूल व्यवस्थेला झापट असे म्हणतात। बघा, बरेचसे कर त्याने रद्द केले होते, खास करून जर बघितलं तर आपण जिजिया सारखा कर वगैरे त्याच्या काळात आपल्याला आढळून येत नाही, तो औरंगजेबाच्या काळात मोठ्या प्रमाणात आढळतो आपल्याला। ओके, आता बघा काळजीपूर्वक जर आपण या ठिकाणी लक्ष दिलं थोडंसं तर दोन गोष्टी दिसते की साधारणतः या काळामध्ये तो उदारमतवादी होता। महसूल दरांमध्ये जर या ठिकाणी बघितलं त्याच्यासाठी मंडळामध्ये त्यांनी स्थापना केलेली आहे प्रणालीमध्ये। एकंदरीत जर बघितलं तर अकबरचा काळात सर्वात बलाढ्य सम्राटांपैकी हा एक बलाढ्य सम्राट मानला जातो अकबर, आणि त्याचा जो जन्म झाला होता हा 1542 मध्ये झाला होता। 1605 रोजी त्याचा मृत्यू झाला होता। विद्यार्थी मित्रांनो, अकबर हा काय आहे, तिसरा मुघल सम्राट आहे। त्याची कारकीर्द 1556 ते 1605 पर्यंत आपल्याला या ठिकाणी आढळून येते। पण यावर प्रश्नांपेक्षा बघा प्रश्न कुठे येतो तर प्रश्न येतो इथं बघा, याने काय केलं होतं, जिजिया कर कोणी रद्द केला होता असं जर तुम्हाला विचारलं तर जिजिया कर हा धार्मिक, जसं आपण वाराणसीला चाललेलो किंवा आपण एखाद्या तीर्थक्षेत्रावर चाललेलो, त्या तीर्थक्षेत्रावर आढळणारा कर म्हणजे काय तर त्या तीर्थक्षेत्रावर आढळणारा कर म्हणजे या ठिकाणी या कराला म्हणतात जिजिया कर, आणि अशा प्रकारे हा जिजिया कर आपल्याला आढळतो। आणि म्हणून हा कोणी रद्द केला होता बाबा, अकबरने रद्द केलेला होता। कळते तुम्हाला? चला नेक्स्ट, त्यानंतर बघूया। असा होता आपला अकबर। आता अकबरचे काम बघून घ्या तुम्ही, मी तुम्हाला एक सेपरेट या ठिकाणी करून दिलेला आहे। आग्र्याचा किल्ला कोणी बांधला, आग्र्याचा किल्ला कोणी बांधला, अकबरने आग्र्याचा किल्ला बांधला। ओके, बघा लाहोर किल्ला त्या प्रकारचा कोणी बांधलेला आहे, लाहोरचाही किल्ला या ठिकाणी कोणी बांधलेला आहे, अकबरने बांधलेला आहे। तर आता आग्र्याचा किल्ला जर बघितलं, दिल्लीचा किल्ला नाही, लाहोरचा किल्ला, फतेपूर सिक्री हे शहर त्या प्रकारचं आपल्याला अकबरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वसवताना दिसते। हा मुंबई पोलीस भरतीला प्रश्न आलेला सुद्धा आहे। अलाहाबादचा किल्ला हा सुद्धा यांनीच बांधलेला आहे, आणि बुलंद दरवाजा हा तर फेमस आहे, हा सुद्धा कोणी बांधलेला आहे बाबा, अकबरच्या काळामध्ये बांधलेला आहे। मला असं वाटतं ही नोट्स तुम्ही व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे। ओके, तुम्ही जर या प्रकारचा कोर्स जॉईन केला तर तुम्हाला हे संपूर्णच या ठिकाणी नोट्स मिळते, काळजी करू नका। ओके, तर एकंदरीत हा संपूर्ण आपल्याला भाग या ठिकाणी दिसून येते। मटेरियलमध्ये नोट्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत। चला त्याच्यानंतर बघा, अकबरने आपल्या कारभारात दोन मुद्दे आपल्याला या ठिकाणी दिसते। अकबरने आपल्या कारभारात मनसबदारी, बघा या ठिकाणी मला काय म्हणायचं आहे, अकबरने आपल्या कारभारात काय केली बाबा, मनसबदारी पद्धत सुरू केली होती। हे आपल्याला ऑलरेडी झालेलं आहे आणि ते आपण ऑलरेडी पाहिलेलं सुद्धा आहे। तर त्याच्या काळात राजधानी कोणती होती हे सुद्धा विचारतात कधी कधी। तर अकबरच्या काळात मुघलांची राजधानी लाहोरला हलवण्यात आली होती। विद्यार्थी मित्रांनो, पाण्याच्या कमतरतेमुळे पहिले जे बघितले आपण तर त्याने फतेपूर सिक्री शहर वसवलेलं आहे। आता तुम्हाला हा प्रश्न विचारतात, मागच्याच वेळेला विचारला आपल्याला मुंबई पोलीस भरतीला आणि SSC GD ला सुद्धा हा प्रश्न आलेला आहे की फतेपूर सिक्री नावाचं शहर कोणत्या राजाने वसवलं, तर फतेपूर सिक्री नावाचं शहर अकबरने वसविले आहे। अकबरने वसविले आहे। कोणतं शहर? फतेपूर सिक्री नावाचं शहर कोणी वसवलंय? अकबरने वसवलेले आहे। अशा प्रकारे हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। चला त्याच्यानंतर बघा आपल्याला काय दिसते, यानंतर जर आपण गेलो तर आपल्याला दिसतो जहागीर। काय दिसतो? जहागीर। आता हा जो जहागीर आहे, जहागीर जर आपण बघितलं तर 1605 ते साधारणतः 1627 पर्यंत हा जहागीर होता। आता तुम्ही एक चित्रपटाचं नाव ऐकलं असेल, त्या चित्रपटाचं नाव आहे जर आपण बघितलं तर मुघले आझम। आता या मुघले आझम चित्रपटामध्ये सलीम आणि अनारकली यांची लव्ह स्टोरी दिलेली आहे। सलीम म्हणजे कोण, तर सलीम म्हणजे हा जहागीर, लक्षात घ्या सलीम, आणि जी अनारकली आहे ती म्हणजे त्या सलीम अलीच्या साधारणतः किंवा अकबरच्या जो काही त्या प्रकारचा सम्राट असतो त्याची जी काही त्याचा जो काही त्या प्रकारचा मंडप असतो त्याच्यामध्ये नृत्यगान करणारी एक महिला। ओके, तर त्यांचं जे प्रेम जुळलं, लक्षात घ्या, प्रिन्स सलीम
म्हणजे जहागीर म्हणजे काय, प्रिन्स सलीम अकबरच्या मृत्यूनंतर सिंहासनावर विराजमान झाला. ओके बघा, राजेशाही न्यायाच्या साधकांसाठी आग्रा येथे जंजीर ए आदिल ही न्याय व्यवस्था त्याने सुरू केलेली आहे. तर जंजीर ए आदिल या न्याय व्यवस्थेचा जनक कोण होता, हा होता जहागीर. लक्षात घ्या. ओके, याला याचं प्रेम मिळालं नव्हतं. अकबरचा मोठा मुलगा होता हा, साधारणतः त्याचा जन्म आग्र्याजवळ फतेपूर सिक्रीला झाला होता, कारण फतेपूर सिक्री वसवण्याचं काम अकबरने केले होते. ओके, नेक्स्ट 1519 मध्ये आपल्याला त्याचा जन्म दिसतो. आता बघा, त्याची जी माशूक, त्याचं जे लग्न झालं होतं ते लग्न झालं होतं म्हणजे माशुका तर त्याची अनारकली होती, पण अनारकली सोबत त्याचं लग्न होऊ शकत नाही. अनारकलीला तर जिवंतपणे भिंतीमध्ये दाबून देण्यात आलं. अशा प्रकारची अनारकलीची स्टोरी होती. आता आपल्याला त्याची जी पत्नी होती ती होती मेहरून उन निसा. ओके, याच्याशी त्याचा काय झाला बाबा, विवाह झाला, जिला पुढे चालून आपण नूर जहां म्हणतो, म्हणजे जगाचा प्रकाश असं त्या प्रकारचं तिचं नाव होतं की बाबा नूर जहां. आता नूरजहांचा कारभारामध्ये म्हणजे राजा कारभारामध्ये महिलांचा हस्तक्षेप सहसा नसतो, परंतु त्यावेळेला राज्य कारभारामध्ये या नूरजहांचा प्रभाव प्रचंड मोठ्या प्रमाणात होता. अधिकृतपणे बादशाह बेगम तिला बनवण्यात आले होते आणि तीच मोठ्या प्रमाणात कारभार सांभाळायची. हा जो जहागीर होता हा थोडा शौकीन स्वरूपाचा होता, त्याच्यामुळे त्याचं काही लक्ष या ठिकाणी नव्हतं. जहागीर 1915 मध्ये मानबाई आणि या ठिकाणी जोधाबाईशी या ठिकाणी विवाह केला असं दिसून येते आणि त्याचा मुलगा खुसरो मिर्झा याचा त्याने पराभव केला होता, ज्याने जहागीर सोबत काय केला होता, बंड केला होता. खुसरो मिर्झा याचा सुद्धा पराभव केला होता. खास करून विद्यार्थी मित्रांनो ध्यान ठेवा, आपले जे शिखांचे गुरु आहेत, पाचवे गुरु, शिखांचे पाचवे गुरु, तर या ठिकाणी शिखांचे पाचवे गुरु गुरु अर्जुन यांचा शिरच्छेद या मिर्झाच्या समर्थकांपैकी एक आपल्याला दिसतो, खुसरो. बघा, पाचवे गुरु आणि खुसरो यांच्या समर्थकांपैकी एक गुरु अर्जुन यांचाही शिरच्छेद त्याने केला होता, म्हणजे कोणेच जहागीरच्या काळामध्ये करण्यात आला होता. त्याचबरोबर बघा, इंडियामध्ये कॅप्टन हॉकिन्स हा 1608 मध्ये आला. आता इंग्रज सुद्धा आपल्या देशामध्ये कोणाच्या काळात आले, तर इंग्रज हे जहागीरच्या काळामध्ये आले. हा कॅप्टन हॉकिन्स आला आणि याने परवानगी घेतली कोणाकडून, परवानगी घेतली जहागीरकडून. आणि अशा प्रकारे जहागीरकडून परवानगी घेऊन त्याने काय केलं, तर त्याने आपला संपूर्ण जो काही कारभार आहे हा सुरू केला. इंग्रजांनी आपल्या देशामध्ये कारभार काय केला बाबा, सुरू केला. तर अशा प्रकारे एकंदरीत इंग्रजांचा कारभार आपल्याला भारतात कोणाच्या काळात सुरू झाला असं आढळलं किंवा बोललं, तर तुम्ही काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, जहागीरच्या काळात. आणि कोण आलं होतं परवानगी मागायला, कॅप्टन हॉकिन्स आला होता, त्याच्यासोबत हा थॉमस रो होता बघा. ओके, तर अशा प्रकारे सुरुवातीला हे वकील आहेत त्या इंग्रजांचे. जहागीरचा काळ तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. तंबाखूचे उत्पादन याच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढले. बघा, तंबाखूचे उत्पादन जर आपण बघितलं तर साधारणतः मोठ्या प्रमाणात तंबाखूचे उत्पादन वाढले. आणि तुजुक ये जहागीर हे त्याच्या आत्मचरित्र लिहिलेले आहे. कोण या ठिकाणी बघा, तुजुक ये जहागीर, जसं तुजुक ये बाबर होतं तसंच त्या प्रकारचं तुजुक ये जहागीर आहे. बघा, 4 पुस्तकं आपण पाहिल्या, 4 लोक पाहिले, ते 4 पुस्तकही पाहिलाय. अकबरनामा पाहिला, हुमायूनामा पाहिला, कोणी लिहिलेले आहेत या ठिकाणी ते यांनी स्वतःच लिहिलेले आहेत, परंतु जे इतरांनी लिहिलेले आहेत ते तुम्हाला ध्यानात ठेवावं लागते. आणखी बघा, याने काय केलेलं आहे बाबा, की जी दिल्लीतील किल्ल्यातील मोतीबाग आहे बघा, ते मोतीबाग आपल्याला त्या प्रकारची अभ्यासाची गरज नाही आहे. आता जो महत्वाचा आहे तो आहे औरंगजेब. आता बघा, जहागीर अकबर झाला, त्याच्यानंतर आपला जहागीरही आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी यानंतर आला विद्यार्थी मित्रांनो शहाजहान. कोणाला आहे, शहाजहान. औरंगजेब नाही, काय म्हणणार आपण, शहाजहान. बघा, तुम्ही ताजमहलचं नाव तर ऐकलेलंच आहे. ताजमहल कोणी बांधला, तर आपण ऑलरेडी काय म्हणतो बाबा, शहाजहानने काय केला, ताजमहल बांधला, शहाजहानने ताजमहल बांधला. अशा प्रकारे संपूर्ण गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर मला काय म्हणायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आग्रा येथील जो मोती मस्जिद आहे, मुघल शासक शहाजहानने ती बांधलेली आहे. कोणती मस्जिद, मुघल शासक शहाजहानने कोणती, आग्र्याची मोती मस्जिद या ठिकाणी बांधलेली आहे. ही उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये स्थित आहे, आपल्याला दिसते. शहाजहानने आपल्या शाही दरबारातील सदस्यांसाठी ही मोती मस्जिद काय केली होती, बांधली होती. बघा, तर तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, मोती मस्जिद कोणाच्या काळात बांधण्यात आली. ऍक्च्युअल मध्ये काम तर जहागीरच्याच काळात सुरू झालं होतं, पण पूर्ण कोण केली बाबा, तर पूर्ण या ठिकाणी कोणी केलेली आहे, शहाजहानने केलेली आहे, पूर्ण केलेली आहे, पूर्ण कामच करून टाकलं तिचं. ओके, चला, मी तुम्हाला सांगत आहे की मी
हे सारं जी के तुमच्या बिलकुल पाठ करून देतो. तुम्ही फक्त संपूर्णरित्या या सर्व गोष्टीला फॉलो व्यवस्थित करा, तुम्हाला संपूर्ण जी के या ठिकाणी आढळून येईल. आता बघा, शहाजहानच्या काळात काय काय करण्यात आलं विद्यार्थी मित्रांनो. शहाजहानचा जर आपण थोडासा इतिहास बघितला तर आपल्याला दोन गोष्टी या ठिकाणी दिसतात की त्याच्या कारकिर्दीत कोणत्या वस्तू बांधल्या गेल्या. आता बघा, ताजमहल हा शहाजहानच्या काळात बांधण्यात आला 100%. ओके, लाल किल्ला हा शहाजहानच्या काळात बांधण्यात आला. जामा मस्जिद शहाजहानच्या काळात बांधण्यात आली. लाहोर मधील शालिमार बाग ही सुद्धा शहाजहानच्या काळात बांधण्यात आली. अशा प्रकारे अनेक गोष्टी आपल्याला शहाजहानच्या काळात बांधलेल्या दिसून येतात आणि म्हणूनच ह्या विचारतात आणि म्हणून विचारल्या तर त्या आपल्याला माहित असल्या पाहिजे. मी रिपीट करत आहे या ठिकाणी बघा, मी म्हटलेलं आहे बाबा ताजमहल, काय म्हटलेलं आहे मी, ताजमहल, आणि दुसरं म्हटलेलं आहे लाल किल्ला. आता ताजमहल कुठे आहे आपला, आग्र्याला आहे. लाल किल्ला कुठे आहे आपला, दिल्लीला आहे. तर अशा प्रकारचे लाल किल्ला म्हणजे भारताचं स्वातंत्र्य जामा मस्जिद भारतातली सर्वात मोठी मस्जिद आहे. ओके, ही दिल्लीला आहे आणि शालिमार बाग ही कुठे आहे बाबा, लाहोरला आहे. हे चारही ठिकाण आपल्याला माहीत असले पाहिजेत आणि म्हणून सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो, जी के व्यवस्थित करा, 100% चांगला तुमचा रिझल्ट येईल. म्हणून आपल्याला ही बॅच अत्यंत महत्वाची आहे जिचं नाव आहे सामान्य ज्ञान विथ अंकुश सर. ओके, तर सामान्य ज्ञान विथ अंकुश सर ही बॅच तुम्हाला बिलकुल व्यवस्थित जर तुम्ही केली तर तुमचं कुठंच काही चुकणार नाही. सामान्य ज्ञान तुम्हाला मीच करून देतो, कोणतीच बॅच तुम्हाला दुसरी कोणाची घ्यायची आवश्यकता पडणार नाही. इतकं सामान्य ज्ञान मी प्रचंड तुमचं करून देणार आहे. ओके, चला त्याच्यानंतर बघा, शहाजहानच्या कारकिर्दीत फ्रेंच. आता बघा या ठिकाणी मला काय म्हणायचं आहे, शहाजहानच्या कारकिर्दीत फ्रेंच प्रवासी बर्नियर आणि व्हर्निरियर हे भारताला भेट दिली. ओके, आणि हे दोन शहाजहानच्या काळात कोण कोण होता, बर्नियर आणि या ठिकाणी टर्वेनियर हे दोघं होते. आणि अफगाण लोदीने बंड केला होता, तो बंड सुद्धा शहाजहानने त्याचा पराभव केला होता. हा जो होता लोदी, त्यानं बंड केला होता. शहाजहानचा पुत्र औरंगजेब विद्यार्थी मित्रांनो 1698 मध्ये आग्रा येथे शहाजहानला कैद केले. दुर्दैवाची गोष्ट आपल्याला दिसते की बापाला पोरानच त्या प्रकारचं काय केलं, बापा कैद केलं. कशासाठी, सत्तेसाठी. ओके, सत्तेचा भुकेला म्हणजे औरंगजेब. आणि तुम्हाला माहितच आहे औरंगजेबाबद्दल आपण काय काय बोलत असतो. तर औरंगजेब हा एक त्या प्रकारचा क्रूर शासक आपल्या इकडे मानला जातो आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला काय दिसते बाबा, हा औरंगजेब जो आहे याला शहाजहानच्या काळामध्ये आपल्याला आग्रा येते त्याने शहाजहानलाच काय केलं होतं, कैदेत ठेवलं होतं सत्तेसाठी. मग आता तोच औरंगजेब पाहूया आपण, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात छत्रपती संभाजी महाराजांचा जो काही खून केला त्याला जबाबदार असा संपूर्ण औरंगजेब आपल्याला दिसून येतो. तो होता 1658 ते 1797 या काळामध्ये. चुकलं का बघा, 1600 पाहिजे इथे, 1697, 1700 नाही, तो 1797 या काळामध्ये आपल्याला औरंगजेब दिसतो. फार मोठा काळ राहिलेला आहे. बघा आता हा पुत्र कोणाचा आहे बाबा, हा शहाजहानचा पुत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, शहाजहान. ओके, तर शहाजहानचा हा पुत्र आहे. शहाजहान जो आहे आपला, तो शहाजहानचा हा आपल्याला पुत्र दिसून येतो, शहाजहान. ओके, हा बघा, त्याने स्वतःला आलमगीर नावाची पदवी दिली. कोणती पदवी दिली, आलमगीर नावाची पदवी त्याने स्वतःला दिली. त्याला जिंदा पीर असेही म्हणतात. जिंदा पीर असं त्या सुद्धा त्या औरंगजेबला म्हणत बाबा, खतरनाक पदवी होती त्याची. औरंगजेबच्या काळामध्ये मुघलांचे क्षेत्र सर्वात मोठे होते, म्हणजे याने काय केला, विस्तारवादी धोरण अवलंबले आणि प्रचंड विस्तार केला आपल्या सत्तेचा. बघा, त्याच्या दरबारामध्ये गाणे नाचणे, ओके, याला मनाई होती विद्यार्थी मित्रांनो. सतीप्रथा आणि झारोळा दर्शन हे सुद्धा या बंद करण्यात आलं. कलमा लिहिणे, गाणे लिहिणे हे सुद्धा बंद करण्यात आलं. ज्योतिष, हस्तवाचन हे सुद्धा बंद करण्यात आलं. आणि तुलादान सराव, जे तुलादान असतात एका तुल्यात बसून त्या प्रकारचं करतात, तर अशा प्रकारे ह्या साऱ्याच गोष्टी या काळामध्ये काय करण्यात आल्या, मनाई करण्यात आल्या, साधारणतः बंद करण्यात आल्या. ओके, चला एकंदरीत अशा प्रकारचे सारे मुद्दे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. दारू विक्री आणि गांजा विक्री हे सुद्धा यांनी बंद केली होती. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा दिसतो की याने वास्तू काय केलेले बघा बा,
बीबी का मकबरा औरंगाबाद आणि महाराष्ट्र या ठिकाणी बांधलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याच्या किल्ल्यामध्ये कैद करण्याचं कार्य यानेच केलं होतं, साधारणतः दिसते औरंगजेबाने। आणि औरंगजेबासोबत छत्रपती शिवाजी महाराज झुकले नव्हते आणि छत्रपती संभाजी महाराज सुद्धा झुकले नव्हते, म्हणून औरंगाबादमध्येच त्यांनी आपला ठाण मांडला होता। आणि इथंच मग काय बांधलेलं आहे त्याने, बीबी का मकबरा बांधलेला आहे। मोती मस्जिद हे सुद्धा त्याने दिल्लीला बांधली बघा, एक मोती मस्जिद आग्र्याला आहे, ओके, आणि एक मोती मस्जिद आपल्याला कुठे दिसते, दिल्लीला आहे। तर दिल्लीची जी जामा मस्जिद आहे ही भारतातील सर्वात मोठी मस्जिद आहे, ध्यानात ठेवा, जामा मस्जिद ही काय भारतातील सर्वात मोठी मस्जिद आहे। जामा मस्जिद बांधली कोण, तर विद्यार्थी मित्रांनो जामा मस्जिद बांधलेली आहे ती म्हणजे कोणी, तर ती बांधलेली आहे अकबरच्या काळामध्ये, परंतु मोती मस्जिद कोणी बांधली, औरंगजेबाने। आणि बादशाही मस्जिद ही कोण बांधलेली आहे, ही लाहोरला त्या प्रकारची बांधण्यात आली। आणि अशा प्रकारे हे संपूर्ण आपल्याला या ठिकाणी दिसून येते। तर असा होता आपला औरंगजेब। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण संपूर्ण क्रम पाहला, बाबर पासून एक वेळा व्हिडिओ रिवाइज कराल, एक वेळा केलं की डबल तुम्हाला करण्याची आवश्यकताच नाही। कोणत्या एक्झामला जा, आर्मीच्या साऱ्या एक्झामला जा तुम्ही, तुम्हाला कोणीच अडवणार नाही। SSC GD पासून ते सारा BSF असो, SRPF असो, CRPF असो, रेल्वे असो, साऱ्या एक्झामचं जीके मी या ठिकाणी कव्हर करणार आहे। त्याच्यामुळे पॉलिटी असो, इकॉनॉमिक्स असो, हिस्ट्री असो, भूगोल असो, सारं जीके एका बॅचमध्ये त्या प्रकारचं आपलं कव्हर होणार आहे। आणि संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला हे दिसून येणार, ओके। त्या अनुषंगानं मला या ठिकाणी काय करायचं आहे, प्रचंड काम करायचं आहे। जाता जाता बघा या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे, बाबर पासून औरंगजेब आलो, शेवटचा मुघल कोण होता विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा मुघल होता बहादूर शाह जफर। 1857च्या उठावामध्ये बहादूर शाह जफरला साधारणतः रंगून येते, साधारण त्याचा मृत्यू झाला होता। पहिला मुघल कोण, बाबर, आणि शेवटचा मुघल कोण, बहादूर शाह जफर, ओके। चला आता मला या ठिकाणी काय बोलायचं आहे, आता मला या ठिकाणी बोलायचं आहे, हा लढाया ध्यानात ठेवा आपण, बघा लढाया आपल्याकडे आहेत, या ठिकाणी कशात कधी झाली, कोणी जिंकलेली आहे। पानिपतची पहिली लढाई विद्यार्थी मित्रांनो 21 एप्रिल 1526 ला झाली। मला हे पाठ पाहिजे म्हणजे पाठ पाहिजे तुमच्याकडून, ओके। पानिपतची पहिली लढाई कधी झाली, तर 21 एप्रिल 1526 ला झाली। कोणाकोणाच्या मध्ये झाली, बाबर आणि लोदीच्या मध्ये झाली। आणि जो हा बाबर आहे ना, हा बाबर या ठिकाणी आपल्याला दिसतो हा जिंकला होता बघा, ओके। चला पानिपतची दुसरी लढाई विद्यार्थी मित्रांनो नोव्हेंबर 5, 2056 मध्ये झाली। हेमू विरुद्ध अकबर असा प्रकारचा हा त्या प्रकारचा सामना होता। आणि पानिपतची तिसरी लढाई जर आपण या ठिकाणी बघितली तर पानिपतची तिसरी लढाई 14 जानेवारी या ठिकाणी झालेली आहे, तिसरी। तर बघा पानिपतची पहिली दुसरी समजून घेऊ आपण, हेमू आणि अकबर मध्ये झाली होती, अकबर या ठिकाणी जिंकला होता। तिसरी लढाई म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्या अंगाला घाम येईल अशी लढाई होती, जिथे मराठे मोठ्या प्रमाणात मारले गेले होते। ही दुःखाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येते। आणि हे मराठे या ठिकाणी मारले गेले, त्या अनुषंगाने ही लढाई झाली। अब्दाली विरुद्ध मराठे अशा प्रकारची लढाई झाली आणि अब्दाली यामध्ये जिंकला होता, ओके। तर अब्दाली हा अफगाणिस्तानचा, ओके, आणि तो आला होता त्या प्रकारचा लक्षात घ्या। या ठिकाणी मराठ्यांचा जो सामना केला होता तो सदाशिवरावांनी केला होता। सदाशिवरावांसोबत त्या प्रकारचा समझोत्याचाही प्रस्ताव अब्दालीने मांडला होता, कारण त्याला अफगाणिस्तानला परत जायचं होतं। परंतु या ठिकाणी सदाशिवरावांनी माघार घेतली नाही आणि या ठिकाणी 1 लाख मराठे मारले गेले असतील कम से कम, अशा प्रकारे अब्दाली या ठिकाणी दिसला होता। आणि त्या अनुषंगाने आपल्याला दिसतात पानिपतच्या तिन्ही लढाया। आणि मी सांगत आहे 100% प्रश्न येतो तर येतो, ओके। विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचं जे काही आपली माहिती आहे ते तुम्हाला माहीतच असेल मे बी, तरी एक वेळा सांगून देतो की आपला जो कोर्स आहे बघा, आपला जो साधारणतः आपल्याला कोर्स दिसत आहे, या कोर्समध्ये जर आपण साधारणतः गेलो तर आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी दिसून येतात। आता या कोर्सच्या माध्यमातून मला जर बोलायचं असलं तर आपला कोर्स हा एकदम साधारणतः कमी रुपयामध्ये आपण तुम्हाला उपलब्ध करून देतो। स्पेशल जीएस सुद्धा या ठिकाणी आपला कोर्स आहे। स्पेशल सामान्य ज्ञान हा सुद्धा तुम्ही आपल्या ॲपला जाऊ शकता। आपलं ॲपचं नाव आहे नायक अकॅडमी। काय आहे, नायक अकॅडमीचं ॲप काय करा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, डाउनलोड करा। तिथे तुम्ही काय काय घेऊ शकता, माझा स्पेशल सामान्य ज्ञानाचा कोर्स घेऊ शकता। स्पेशल सामान्य ज्ञान, दुसरं तुम्हाला काहीच घ्यायची आवश्यकता पडणार नाही, अशा प्रकारचा स्पेशल सामान्य ज्ञान घेऊ शकता। किंवा तुम्ही संपूर्ण पोलीस भरतीची बॅच घेऊ शकता।
संपूर्ण पोलीस भरतीची विशिष्ट बॅच दिलेली आहे, तिथे ते घेऊ शकता, परचेस करू शकता. किंवा या ठिकाणी तुम्ही काय घेऊ शकता, तर पोलीस भरतीसोबतच जर एखाद्याची SSC-GD ची सेपरेट बॅच आम्ही करून ठेवलेली आहे, SSC-GD ची बॅच तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ओके. किंवा जर तुम्हाला सरळ सेवा भरती करायची असेल तर सरळ सेवा भरतीची बॅच घेऊ शकता, किंवा रेल्वे करायची असेल तर रेल्वेची बॅच घेऊ शकता. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो विविध प्रकारच्या बॅचेस आम्ही नायक अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी करून दिलेले आहेत. आणि जर तुम्हाला खरंच ह्या गोष्टी आवडल्या असतील तर नक्की या गोष्टीला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या गोष्टी त्या प्रकारच्या असू द्या. ओके. हा व्हिडिओ माझा तुम्हाला कोर्समध्ये सुद्धा मिळणारच आहे, कोर्समध्ये आलेलाच असेल. ओके. चला तर मग या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.